वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार. अत्यंत आदराने आणि दिव्य आनंदाने आज आम्ही तुमच्या समोर एक महत्त्वपूर्ण घोषणा करत आहोत. ती म्हणजे विषुववृत्तावरच भगवान गणेशाला समर्पित एका हिंदू मंदिराचे बांधकाम होणार आहे. होय, अगदी त्याच रेषेवर जी पृथ्वीला वेढते, ती आपल्या ग्रहांच्या संतुलनाचे केंद्र आहे, जिथे निसर्गाच्या शक्तींमध्ये परिपूर्ण सुसंवाद आहे आणि जिथे दिवस आणि रात्र समान स्थान वाटून घेतात. इथेच या अद्वितीय आणि पवित्र ठिकाणी आपण विघ्नहर्ता म्हणजे गणपती बाप्पा यांची दिव्य उपस्थिती स्थापित करत आहोत. प्रारंभ, बुद्धी आणि संतुलनाचे दैवत असलेल्या भगवान गणेशाला पृथ्वीच्या अगदी मध्यभागी स्थापित करण्यापेक्षा अधिक शुभ काय असू शकते. हे मंदिर केवळ एक भौगोलिक संरचनेचा नव्हे, तर उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, शरीर आणि आत्मा यांच्या आध्यात्मिक संरचनेचा प्रतीक आहे. प्रत्येक हिंदू विधीमध्ये सर्वप्रथम ज्याची पूजा केली जाते ते भगवान गणेश आता पृथ्वीच्या हृदयातून जगाला आशीर्वाद देतील. हे केवळ एका मंदिरापेक्षा अधिक आहे. हे एकतेचे प्रतीक आहे. एक असा संदेश की सनातन धर्म संपूर्ण मानवजातीचा आहे. हे एक असे स्थान आहे जिथे प्राचीन आणि वैश्विक गोष्टींचा संगम होतो, जिथे भारताचा कलातीत आध्यात्मिक वारसा विषुववृत्ताला स्पर्श करतो आणि सर्व संस्कृती, समुदाय व खंडांना सामावून घेतो. हे मंदिर युगांडाच्या पारंपरिक शैलीत असेल, जे स्थानिक आफ्रिकन अभियंत्यांनी बांधलेले असेल आणि प्रार्थना, शिक्षण व उत्सवासाठी जागेने वेढलेले असेल. या पवित्र स्थळावरून भक्तीचे स्पंदन जगभर उमटतील. हे केवळ हिंदूंसाठीच नाही, तर शांती, ज्ञान आणि दैवी मार्गदर्शनाच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी आहे. भगवान गणेश भेदभाव करत नाहीत. जे कोणी हृदयात भक्तिभाव घेऊन येतात त्या सर्वांचे ते स्वागत करतात. हे मंदिर एक आठवण ठरू दे की जिथे संतुलन, ज्ञान आणि ऐक्य आहे, तिथे गणपती बाप्पा आहेत. चला, भक्त आणि जागतिक नागरिक म्हणून या पवित्र संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी एकत्र येऊया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. ए देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. ए देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समुद्राची माया. मोरया 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 मोरया.
जाई वाया हे देवा